जायकवाडी धरणग्रस्त प्रकरणी निर्णय न झाल्यास अधिवेशना दिवशी आंदोलनाचा इशारा. 21 जून जायकवाडी धरणग्रस्त कडूबाळ रायमान फटांगडे यांच्या जमीन वाटप प्रकरणासह लाखेफळ गावठाण प्रस्तावाबाबत शासनाकडून अद्याप निर्णय न झाल्याने संबंधितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री मदत व पुनर्वसन विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. अर्जात नमूद केल्यानुसार कडूबाळ रायमान फटांगडे यांच्या जमीन वाटप प्रकरणाची फाईल जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या मार्फत विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयातून 23 मे 2023 रोजी उपसचिव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली होती. मात्र 3 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही या प्रकरणी अंतिम निर्णय झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिगंबर जगन्नाथ आवारे, जायकवाडी धरणग्रस्त कृती समिती कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. आज मी नगरहून मुंबई येथे मुंबईला मंत्रालयात चाललो आहे. मंत्रालयासमोर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना 4/6/2026 निवेदन दिलेलं आहे. कडूबाळ रायमान आणि फटांगडे यांची फाईल काढा. दिनांक जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे 15/11/19 मार्गदर्शनावर निर्णय घ्या. लाखेफळ गावठाणासाठी 4,56,00,000चा प्रस्ताव दाखल झाला, त्याच्यावर निर्णय घ्या. आणि जर फडणवीस साहेब म्हणत असतील तर हे सरकार शासकीय कार्यालयातील कामे तात्पर्य मार्गी लावा, नागरिकांच्या समस्या तातडीने तोडा, तर धरणग्रस्ताला 5 वर्ष चक्र मारून काय उपयोगी. याबाबत मी आता सध्या मुंबईला चाललोय. जर दखल न घेतली मंत्रालयासमोर महात्मा गांधी पुतळ्यासमोर आत्मदहन करणार आहे. आत्मदहन काय काय कारणावरून करणार आहे तुम्ही? आत्मदहन करणार आहे. काय कशामुळे करणार आहे तुम्ही? माननीय प्रधान सचिव मदत व पुनर्वसन विभाग यांना जिल्हाधिकारी यांचं पत्र गेलं असून ते कक्ष अधिकारी यांनी 5/5/26 पाठवलेलं आहे प्रधान सचिव. पण प्रधान सचिव बैठक लावण्यास तयार नाही, त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच माननीय उपसचिव व प्रधान सचिव यांनी दिनांक 9/3/2024 जमीन वाटप केली. मग आमचा 23/5/23चा अर्ज असून आमचा का अर्ज प्रलंबित ठेवला, याबाबत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.